तुम्ही माझं म्हणणे तपास आहे, पुण्यामधून शरद पवारांचं राजकारण सुरू झालं. पुणे हा त्यांच्या दृष्टीने बारामती पुणे जिल्ह्यात येतं. सुरेश कलमाडीनं पवारांनी तिथे पुढे केलं, पूर्ण पाठिंबा दिला. त्यानंतर पुणे पॅटर्नमध्ये पवारांनी लक्ष दिलं, अजितदादांनी लक्ष दिलं. त्यामुळे पुणे आणि बाकीचं हे याच्यामध्ये कल्याण डोंबिवली याच्यात फरक आहे. पुण्यामध्ये पवार लक्ष घालतात. सुप्रिया सुळे पुणे जिल्ह्यात निवडून येतात. असं काय करतात? अजितदादा तिकडनं निवडून येतात. एकेकाळी पिंपरी चिंचवड बारामती लोकसाभेचा भाग होता. पिंपरी चिंचवड सुप्रिया लक्ष घालणं भागच होतं. अजितदादा हे दोघं प्रेस कॉन्फरन्सला पण होते, पण त्यांची बॉडी लँग्वेज पण आपल्याला कळत होती. बरं दिसत चला होतं एक मिनिट. महाराष्ट्रातल्या सुप्रिया लोकांना. सुळे तुमच्या पक्षाचा सध्या चेहरा बनलेले आहेत रोहित पवार. मग ते तर ठीक आहे, तुमची राजकीय सोयीची युती होती कार्यकर्त्यांची म्हणून ना. रोहित पवार पिंपरी चिंचवड जाऊन अजित पवारचं तोंड भरून कौतुक करतायत. म्हणजे KGF मधला रॉकी बाई आहेत म्हणे अजित पवार. कालपर्यंत तुम्ही विरोधात लढायचं आणि तुम्हाला अचानकच त्यांना KGF मधला रॉकी बाई दिसायला लागला. ज्या ज्या ठिकाणी विरोध करायची भूमिका होती त्या त्या हे ठिकाणी ना विरोध सोयीचं पण केला राजकारण आहे. ना. महेश तपासाचे ना, 29 हे सोयीचं राजकारण आहे सगळं. ऐकून घ्या, 29 महापालिकेत 28 ठिकाणी विरोध केलाच ना आम्ही. 28 ठिकाणी एक ठिकाणी ते समर्थन केलं असेल तिकडच्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांनी. आता रोहित पवार पण दोन ठिकाणी. हा, ठीक आहे, दोन ठिकाणी. रोहित पवार पण पुण्याचे, सुप्रियाताई पण पुण्याचे. आम्ही बाकीचे नाव ना पुण्याच्या बाहेरचे. आम्ही 26 ठिकाणी विरोध केलेलाच आहे. 27 असं ठिकाणी. मला सांगा, म्हणजे मला एक हे कळत नाही. म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांचं, म्हणजे मी मगाशी म्हटलं ना की भाजप MIM सोबत युती करते, मग म्हणतात ती स्थानिक पातळीवर झाली होते. मागे मी एकनाथ शिंदेचा इंटरव्ह्यू केला की तुम्ही काँग्रेसची युती केली धाराशिवमध्ये की कुठेतरी त्यांनी युती केली ती उमरग्यामध्ये युती केली तिथे, किंवा ठाकरेंसोबत तुम्ही युती केली का आघाडी तिथे होतात. पण नाही, तो स्थानिक पातळीवरचा निर्णय. तुम्हाला म्हटलं तो स्थानिक पातळीवरचा निर्णय. हे सगळं स्थानिक पातळीवर ढकलून द्यायचं आणि आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं. एक तर तुम्ही जनतेला तरी मूर्ख समजता किंवा स्वतःला खूप जास्त हुशार समजता तुम्ही राजकीय लोक. आम्ही दोन्ही समजत नाही. आम्ही दोन्ही समजत मग काय याच्यात काय अर्थ त्याच्यातनं काढायचा? मला एवढं सांगायचंय की ज्या ज्या ठिकाणातनं ज्या ज्या पक्षातनं दुसरा पक्ष फुटून जातो त्या त्या ठिकाणी नेत्यांचं जरी मनोमिलन, समजा शिवसेनेचं उदाहरण घेऊ तरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन होत नाही हे आपण पाहिलं. आमच्या पक्षामध्ये पण तीच आहे. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते एका पक्षाचे जेव्हा म्हणजे दोन वेगळे पक्ष एकत्र आले तर कदाचित मतांचं ट्रान्सफर होणं शक्य आहे. परंतु एकाच शिवसेनेचे 2 शिवसेने झाले तर होत नाही. एकाच शिवसेनेचे 1 शिवसेना 1 मनसे झाली तर होत नाही. एकाच राष्ट्रवादीचे 2 राष्ट्रवादी झाले तर होत नाही. हे आता दिसतंय. त्याच्यामुळे खालचा कार्यकर्ता स्वतःची स्पेस दुसऱ्या नेत्याला देण्यात तयार होत नाही. हे पण वास्तविकता आपण मानली पाहिजे. मगाशी भाजपचा विषय चालू होता. भाजपने शिंदे साहेबांचा निव्वळ वापर मुंबईमध्ये शिवसेना उभाटाला रोखण्यासाठी केला. त्याचं कॉम्प्रोमाइज तिने ठाणे जिल्ह्यात दिलं ना शिंदे साहेबांना. आणि शिंदे साहेबांना मुंबई महत्वाची की ठाणे जिल्हा महत्वाचा? त्यांना कल्याण डोंबिवली महत्वाची आहे, त्यांना भिवंडी त्यांना नवी मुंबई महत्वाची आहे, त्यांना ठाणे महापालिका महत्वाची आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्याचा कॉम्प्रोमाइज घेतला. ठीक आहे, त्यांचा नवी मुंबईत केला टांगा पलटी. हा ते केलं असेल, तिला भाजपने केलं त्याच्यामुळे. पण परंतु त्या ठिकाणी त्यांना फ्री हँड देण्यात आला होता हे मी सांगतोय. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचं एकच लक्ष आहे की त्या ठिकाणी एखादा पक्ष फोडायचा, त्याचा वापर कसा करून घ्यायचा. त्याचं सिम्पॅटिक रिलेशन नाही, पॅरासायटिक रिलेशनशिप मध्ये भारतीय जनता पार्टी राहते. ठीक आहे, तुमच्या या सगळ्या युतीला. पण आता मला परत मुंबईकडे चर्चा आणायची. योगेश आपल्यासोबत अजूनही आहेत. योगेश जी मनसेला राजकीय यश अजूनही हुलकावणी देताना दिसतंय. काय तुम्हाला वाटतं? तुम्ही आता म्हणाल की नाही अजून आकडे येऊ द्यात किंवा अजून शेवटचे आकडे नाहीत वगैरे वगैरे, ही चर्चा हा एक मिनिट आपण आर्ग्युमेंट बाजूला ठेवूयात. नाशिकमध्ये बघतोय, नाशिकमध्ये तुमची सत्ता होती एकेकाळी. नाशिकमध्ये तर इतका तुमच्यासाठी ब्रीडिंग ग्राउंड चांगलं होतं. तिथे इतका मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात रोष होता. त्या तपोवनाच्या मुद्द्यानंतर झाड तिथली कापली गेली त्याच्यानंतर तिथे पक्षांतर्गत भाजपमध्ये खूप मोठा विरोध होता. भाजपच्या तिथल्या स्थानिक मंत्र्यांकडे जबाबदारी, त्यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये रोष होतात. आपापसातली सुंदोपसुंदी होती. या सगळ्या गोष्टी असताना विरोधी पक्ष तिथे सभा घेतली. त्या सभेने प्रचंड वातावरण तयार झालं होतं. एवढं सगळं असूनही नाशिकमध्ये अगदी स्वीपिंग भाजप तिथे जिंकतं. तुम्ही ते कॅश करू शकला ना तुमच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यामध्ये. तुम्ही अजूनही परत हेच म्हणाल की नाशिकमध्ये आम्ही सगळं करून नाशिकच्या मतदारांनी आम्हाला का नाकारलं? नाही, मी तुम्हाला आता थोडंसं स्पष्टच सांगतो. आपण खूपच आड पडदा ठेवून वगैरे चर्चा करत असतो. मी ग्राउंड लेवलवरती काम करतो. मी स्वतः इलेक्शन विधानसभेची लढलेलो आहे. आम्ही कुठे कमी पडतो तर आम्ही फक्त पैशामध्ये कमी पडतो. आणि हे फॅक्ट आहे, तुम्ही कितीही नाकारलात. गेल्या 2 दिवसापासून जितके पैसे वाटणारे सापडलेले आहेत हे 99% भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते सापडलेले आहेत. ही दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. तुम्ही अगदी अंबरनाथ मध्ये सुद्धा बघितलं असेल तर जे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना पैसे वाटताना शिंदे गटाचे कार्यकर्ते पकडतायत. त्यामुळे आता आपण किती संघटनात्मक बाबींवरती वगैरे चर्चा केली तरी आत्ताच दुर्दैवाने महाराष्ट्रातलं म्हणा किंवा देशातलं निवडणूक ही पैशाभोवती खेळते.
तुम्ही चांगले कार्यकर्ते, कितीही चांगले कार्यकर्ते असू देत, त्यांनी 5 वर्ष काम करू दे, लोक त्यांना शेवटच्या दिवशी फक्त पैसे न वाटल्यामुळे नाकारतात. आणि असे कित्येक मी तुम्हाला निवडून आलेले दाखवेल की ज्यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे आहेत, ज्यांनी अत्यंत म्हणजे बलात्कारासारख्या केसेस ज्यांच्यावरती आहेत, त्यांना सुद्धा लोकांनी स्वीकारलेलं दिसतंय आपल्याला. याचा सरळ अर्थ काय काढायचा आहे? हे सगळे काय फक्त स्वतःच्या लायकीवरती निवडून आलेले आहेत की यांनी फक्त पैसा लोकांना वाटून निवडून आलेले आहेत? दुर्दैवाने आज सगळं मनातल्या गोष्टी या तुमच्याशी आज मी बोलतोय. नाही, नाही, बरं आहे, बोला, बोला. आत्ताची जी काही निवडणूक ही चालू आहे, ही निव्वळ आणि निव्वळ पैशांवरती सुरू आहे, असं आमचं स्पष्ट मत आता झालेलं आहे. ठीक आहे, ठीक मी आहे. याच गोष्टीला पुढे घेऊन जातो कमलेश सर, की ही तर फॅक्ट ही कोणीच नाकारून चालणार नाही की निवडणूक आयोग झोपलेलं आहे, ते काय ते कॅल्क्युलेशन, गणित, संध्याकाळी येणारी बिलं, हा सगळा विषय जाऊ द्या. हे सगळं थोतांड आहे. म्हणजे अनेक लोक जसं इन्कम टॅक्स दाखल करतात ना, रिटर्न फाईल करतात ना, की आकडे वेगळे असतात आणि फॅक्ट वेगळी असते, हे सगळं तसं आहे. मात्र त्याच्या पुढे जाऊन सर ज्यांच्याकडे पैसे आहेत, खूप चांगले उमेदवार, जसं ते म्हणलेत ना की अत्यंत चांगले उमेदवार काही, हे केवळ पैसे नाहीत म्हणून हरलेत. आता ह्यात दोष कुणाचा आहे? उमेदवारांचा आहे, राजकीय पक्षांचा आहे. सर मला म्हणलेत, आपणही मला म्हणलात इतर ठिकाणी, की उद्धव ठाकरे साहेब जरा अजून जास्त सभा व्हायला पाहिजे होत्या, हे व्हायला पाहिजे होतं, ते व्हायला पाहिजे होतं. सर मला सांगा, एकनाथ शिंदेच्या किती, अहो ज्यांचे आकडे सगळ्यात जास्त दिसत आहेत आत्ता किमान, त्यांच्या किती सभा झाल्या तो मुंबईमध्ये? पण आकडे त्यांच्या बाजूने फिरलेत ना, कारण की त्यांच्या सभा नसतील सर, पण पैसे होते. पैशाचा जो अमाप वापर झाला तो कसा थांबवणार आहोत? देवेंद्र फडणवीस राज्यभर खूप सभा झाल्या, 33 सभा झाल्या देवेंद्र फडणवीस. मी म्हणतोय आपल्याला राज्यभर आपण आपण सभा झालेल्या आहेत. आपण त्यांच्या इतर राज्यात सभा केल्या. मुंबईत 75 झाल्या, 75. आपण मुंबईत फडणवीसांच्या 75 75 सभा झाल्या. 33 सभा होत्या आणि ते मुलाखती आणि सगळा मिळून तो आकडा होता. 77 साल झालं. नाही, पण तो आजकाल आजच्या तो नवयुगातला तो प्रचाराचा भागच आहे तो. हा, पण माझं म्हणणं, हा त्याला माझं काहीच ऑब्जेक्शन नाही. ते तर सगळ्या तुमच्याकडे सुद्धा अगदी आदित्य साहेब बसलेले आहेत, सगळे तुमच्यासमोर सगळेच झालेत, म्हणजे तुमच्याकडे सुद्धा. मुद्दा त्या सोशल मीडियाचा किंवा आपल्या मेनस्ट्रीम मीडिया मधल्या मुलाखतींचा नाही, मुलाखतींचा या सभा करायच्या म्हटल्यात की जो अवाढव्य खर्च आहे ना, आपण कधीतरी, माझी खरंच पत्रकारांना विनंती आहे, मी आज काल माझ्या एका पत्रकार मित्राला केली, मी आपल्याला ऑफर देतो सर, तुम्हाला आवडेल त्या राजकीय पक्षाचं एकदा कधीतरी निवडणुकीला ना बूथ लेवलला काम करून सांगा, 8 दिवस तुमच्या पत्रकारितेची झूल बाजूला ठेवा, एक बूथ लेवलला येऊन काम करून दाखवा आमच्यासोबत, कधीतरी बसा त्या बूथवरती, कधीतरी 10 दिवस फिरा, मग तुम्हाला कळेल की खाली पैसे नसल्यावरती काय अडचण येते. अहो साधी गोष्ट आहे, कार्यकर्ता जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत निष्ठेने झेंडा खांद्यावरती घेऊन चालतो ना सर, त्याला माझे एक संध्याकाळी सहकारी किमान वडापावची अपेक्षा असते. नाही, हो, माझे एक सहकारी आहेत, त्यांच्या आई नगरसेविका होत्या एकेकाळी 40गाव मधनं, त्यांनी 2,500 निवडणूक जिंकली होती त्या काळी. नाही, एकेकाळी ना, मी तेच म्हणतोय, जुनी गोष्ट त्या अहो त्या काळी तर ते दगडू लोखंडे, जालन्याचे, आपले परभणीचे ना तुमच्या भाजपचे लोखंडे, फार ते पैसे सदाशिव ते लोकांकडून जाऊन पैसे मागायचे. आता फार जुनी गोष्ट आहे. शेकापची लोकं. 2009 ला राजू शेट्टी आईला लोकांकडनं पैसा लोखंडे. घेतला. हा, सदाशिव 2009 ला लोखंडे. राजू शेट्टी त्याची निवडणूक जिंकली ते होती. लोकांमध्ये जाऊन पैसे लोकांना मागायचे. दिले होते. होता सर, ते नाही, जुन्या नाही, ही गोष्टी अडचण झाल्या. ठरते का खरंच? 2014 लोकांची लोकांची गणितं बदलली आहेत निवडणुकांची. राजेश मुंबईत अनेक वर्ष बघतायत ही पत्रकार. उदाहरणं सगळी चांगली आहेत, हा. बरोबर आहे. ठाकरे ज्या पद्धतीच्या गाड्या वापरतात, दोन्ही ठाकरे बंधू किंवा त्यांचे नेते ज्या पद्धतीच्या गाड्या वापरतात, त्या जर गाड्या पाहिल्या तर त्यांच्या कार्यकर्त्यांना जर पैसे मिळत नसतील आणि नेता इतक्या मोठ्याने सगळ्या गोष्टींमध्ये राहत असेल, गेल्या 30 वर्ष महापालिकेमध्ये ठाकरेंची सत्ता आहे, 2 मातोश्री झाले. मातोश्री 1 होता तो शिवसेना प्रमुखांचा, मातोश्री 2 झाला, कृष्णकुंज होता, त्याच्या बाजूला आता शिवतीर्थ बनला. एका बाजूला नेते जे काही होतंय ते आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतंय, पण आणि दुसऱ्या प्रभूजी, बाजूला राजेश वाणी- ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला वाणी- सगळ्याच राजकीय पक्षांची ऐका कोचरकर साहेब, मी सुद्धा टिटवाळ्याला फ्लॅटला राहत होतो, आता माझा चांगला बंगला झालाय, ते माझ्या वकिलीतून कमवलंय. तुमचं काय म्हणणं आहे, मी निवडणूक लढण्यासाठी माझा बंगला आणि कार विकू का एक्सयूव्ही? नाही, हे तुमचं हे आर्ग्युमेंट आहे तुमचं. म्हणजे त्यांच्या गाड्या आणि बंगल्यांपुढे बोर्ड दाखवून तुम्ही निवडणुका एक कशा लक्षात लढवायच्या, घ्या. हे कुठलं कॅल्क्युलेशन नाही, नाही, पण करताय? राजेश- म्हणजे हे राजेश- कॅल्क्युलेशन लॉजिकल नाही. मी काय माझी गाडी विकू का सुतार आता? सर, मला ही सांगा, तुमची मी अपेक्षा, मी महापालिका गाडी cover विकावी. केली हा. सर, मी गाडी विकावी का? एक स्टँडिंग कमिटी झाल्यानंतर जे काय होतं ते मी आपल्याला आता कॅमेऱ्यासमोर बोलण्याची गरज नाहीये. माझं म्हणणं काय आहे की नाही, जे कशाला तुमच्या- बोलावं राजेश, तुम्ही जे पत्रकार, तुम्ही बोलावं. मी हे व्यासपीठ जे तुमच्यासाठी तुम्ही 30 मुक्त वर्षात करून देतो, तुम्ही केलं. बोलावं या विषयावरती. नाही, माझं काय आहे, काही गोष्टींची आचारसंहिता असते आणि काही गोष्टीचे संस्कारही असतात. जे तुम्ही 30 वर्ष महापालिकेत सत्तेत होतात, आता ही भाजप समोर तुमच्या जीवन मरणाचा, राजकीय जीवन मरणाची निवडणूक होती. तुम्ही ती सर्व ताकदीने लढण्याची गरज होती. आपण इथे बसलेल्या प्रत्येकाने सांगावं की दोन्ही ठाकरे बंधू ही सगळा जीव म्हणजे अगदी बेटाकुटीला लावून ते लढलेत का? तर नाही 100% लढलेत.
आणि मी सांगणार ना माझ्या नाही, पण मी पत्रकार म्हणून ना राजेश यांच्याशी एक सहमत असेल या मध्यवर्ती की जेव्हा तुम्हाला लढायची वेळ येते ना Exactly. तेव्हा तुम्हाला सगळं सोडून लढावं लागतं तुम्हाला ती सर, ताकद मला उभी करू मी- शकत मी तुम्हाला ती सांगतो, आर्थिक आपण आता ताकद तुम्ही उभी केलेली करू असतात. शकत होता का हेमंत देसाई सर तुम्ही नाही, आता सर, मी तुम्हाला आपल्यामध्ये सगळ्यात जास्त वरिष्ठ हेमंत देसाई सर Exactly. तुम्ही सांगा सर की जर शक्य आहे एखाद्या नेत्याला तुम्हाला निवडणूक लढायचीच आहे तुम्हाला पैशाची ताकद उभीच करायची कार्यकर्त्यांमागे ही उभी करणं एवढा अवघड ठरलं असतं का ठाकरेंसाठी नसतं ठरलं म्हणजे Exactly. नसतं. आणि दुसरी गोष्ट अशी अहो. लोकसभा निवडणूक हा. उद्धव ठाकरेंनी जोरात लढली होती. हो आलेच की निवडून पैशाशिवाय तुमचे खासदार एवढे मग मग तेव्हा काय उलट लोकसभेला जास्त पैसे लागतात ना जयेश लोकसभा वाणी. ऐका नाही, पुन्हा नाही, काय ही- म्हणला- म्हणजे हा पुन्हा argument- काय म्हणतो साहेब? नाही, तुमचा मी argument पुन्हा मला काय अर्ध म्हणतोय? मान्य आहे. मी पुन्हा काय म्हणतोय तुम्ही खरंच पैशावर- निवडणुकांना येऊन काम करून बघा आमच्याकडे नाही, बरं नाही, लोकसभेलाही करा लोकसभेलाही करा आणि कॉर्पोरेशनलाही करा मी मी त्याच्या पुढचं कार्यकर्ता जाऊ ह्या प्रवर्गाबद्दल मला प्रचंड आदर आहे एक लक्षात घ्या तळाच्या कार्यकर्त्याबद्दल मला प्रचंड आदर आहे मी कोणाचा अनादर करणार नाही पण आता काय झालंय जसं जॉर्ज फर्नांडिस म्हणायचे तसे एक गरिबांची मुंबई आहे आणि एक श्रीमंतांची मुंबई आहे तसा एक गरीब कार्यकर्ता आहे आणि एक श्रीमंत कार्यकर्ता आहे तुम्ही- गाडीचे नेत्यांच्या गाडीचे दरवाजे उघडणारे कसे झपझप श्रीमंत होता तो एक असा कार्यकर्ता आहे जो पुण्यामध्ये गाड्या धुवायचा आज तो 2 कॅबिनेट मंत्र्यांचं लायझनिंग करतो मग हा कार्यकर्ता जर डिफेंडर मध्ये फिरणार असेल 3.5 कोटीच्या आणि वाणींच्या टेबलवर बुथवर बसणाऱ्या माणसाला जर वडापाव आणि एक कोल्ड्रिंक मिळणार नसेल तर हा विरोधाभास कोणी नेत्यांनीच बनवला ना. अहो सर